प्रसादच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही काहीही केलेलं नाही, म्हणजे प्रश्नच मिटेल आणि मीच गुन्हेगार आहे हे सगळ्यांसमोर उघड होईल. माझा असा फालतू गोष्टींवर विश्वास नाहीये. विश्वास नाहीये ना तुमच्या अशा फालतू गोष्टींवर? प्रश्नच मिटला ना. घेऊन टाका खोटी शपथ आणि वा मोकळ्या. मी माझ्या प्रसादची शपथ घेणार नाही. आता तू नाही का म्हणतेस? घे ना शपथ. बघ, कोणी काही जरी सांगितलं ना तरी माझा कोणावरही विश्वास बसला नाहीये. मला माहितीये तू अशी नाहीयेस. अगं, लहानपणापासून बघत आलोय तुला मी. डोळे झाकून तुझ्यावरती विश्वास ठेवतो. आई, माझ्यासाठी तू देवापेक्षाही कमी नाहीयेस. प्रसाद, भाऊजी प्लीज, म्हणूनच सांगतोय, ठेव माझ्या डोक्यावरती हात आणि घे शपथ. सांग सगळ्यांना की तू खरी आहेस आणि हे सगळे खोटेत. आई, हे बघ, मला माहिती की तू खरी आहेस, तू खोटं बोलणार नाहीस. माझ्या बरोबर कधीही खोटं वागणार नाहीस. आई, तू खरी आहेस. तुला फक्त एवढंच बोलायचंय की तू खरी आहेस आणि तू काहीही केलेलं नाहीयेस. आई, काय करतेस? घे ना शपथ माझी. मी नाही रे खोटी शपथ घेऊ शकेल तुझी. ही मुलगी नको होती मला तुझ्या आयुष्यात. पहिल्या दिवसापासून नको. मला तुझा आणि तिचा घटस्फोट हवा होता. मला वाटलं की लग्नानंतर वृंदा खूप सुखी असेल, पण तसं काहीच झालेलं दिसत नाहीये. तिच्या सासरची माणसं एवढी भयानक असतील तर कशी ती आयुष्यभर राहणार त्यांच्या बरोबर? त्यापेक्षा माझ्याशी लग्न केलं असतं तर तळ हातावरच्या फोडासारखं जपलं असतं तिला. पण वृंदाला काही त्रास होतोय समजलं ना की जाम जाम गडबड होते डोक्यात. सगळ्यांना ठोकून काढावं असं वाटतं. सरळ जाऊन जाब विचारावा का त्या कांताला आणि 4 कानफाडात माराव्यात तिच्या, म्हणजे डोकं टाळ्यावर येईल तिचं. वृंदा, तू म्हणत होतीस ना तेच खरंय. उगाच तुझ्यावर रागवलो. मला माफ कर. तू का माफी मागतोय? अगं, कारण मीच जबाबदार आहे. मीच जबाबदार आहे या सगळ्या परिस्थितीला. मला माफ कर. मी म्हणलं ना नको ना रे सोनवाचा गप्प बसू. मला नाही सहन होत. बोल ना तू. बोल ना. तू माझी आई नाहीयेस. तू माझी आई असूच शकत नाहीस. आईला हा पण भांडला वाटतं हिच्याशी. हाताला डोकं भणभणायला लागलंय. प्रसाद तुमचा मुलगा आहे. त्याच्या मनात तुमच्याबद्दल किती आदर आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आई. पण मला कधीच त्याच्या भावनांचा राग नाही आला. उलट कौतुकच वाटायचं. तुम्ही मला वाईट ठरवण्यासाठी हे सगळं केलं, ह्याचं मला अजिबात वाईट नाही वाटत. पण त्यामुळे तुम्ही प्रसादला दुखवलं ताई, त्याचं मला दुःख होतंय. वा, सुटे आणलेत ते बरं केलं. छान छान. प्रसाद कुठे दिसत नाहीये. अहो ऐकताय ना? ऐकलंय मी. अहो कुठे गेला असेल हो प्रसाद? मला नको विचारूस. नानोमल शेठजी जेवायला आले होते तेव्हा जे नसते उद्योग केलेस ना, ते करण्यापूर्वी विचारायला हवं होतंस. अहो ते आता झालं ना, कशाला उगाळताय तेच परत. झालं काय झालंय ते बघ. या वृंदाबाई रागाच्या भरामध्ये सगळ्या घराची अब्रू वेशीवर टांगलीस. माझ्या धंद्याचं नुकसान केलंस ते केलंसच. पोराच्या संसाराचंही वाटोळ केलंयस. असली नसत्या काळजीची नाटकं करू नकोस. एवढी काळजी वाटत असती ना तर असं वागली नसतीस त्याच्याशी. जा तुझं तू शोध, नाही तर बघ बस रडत जन्म.